नमस्कार, मी नंदिनी नाहते आणि तुम्ही बघता महाराष्ट्र न्यूज 7 आवाज महाराष्ट्राचा। तर आजच्या ठळक बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जलयुक्त शिवार या योजनेचे SIT मार्फत चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही ड्रीम योजना होती, मात्र या योजनेवर कॅगने ताशावर ओढले आहे। त्या अनुषंगानेच ही चौकशी होणार आहे। पाण्याची पातळी वाढलेल्या नाही, त्यामुळे या योजनेची कॅगच्या अहवालानुसार चौकशी केली जाणार आहे। जलयुक्त शिवार मध्यभागील सरकारने ज्या प्रमाणात या योजनेची जाहिरात केली त्या प्रमाणामध्ये काम झाले नसल्याचे अनेक तक्रारी राज्य सरकारकडे आल्या आहेत। त्यामुळे काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। जर या चौकशीमध्ये दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। या मागच्या 5 वर्षांमध्ये ही योजना देवेंद्र फडणवीस सरकारने जी राबविली होती महाराष्ट्रामध्ये आणि ज्या पद्धतीने त्याचा प्रसिद्धी देण्यात आली होती, त्याच्यामुळे सर्व जनतेला वाटलं होतं की या जलशिवारचा चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जी पाणी टंचाई आहे किंवा पाण्याची पातळी उंचवण्यासाठी चांगल्या पद्धतीने फायदा होईल। पण या जलशिवारची ज्या पद्धतीनं मागच्या सरकारने ही योजना राबवली त्याच्यामध्ये कॅगचं जे फाइंडिंग आलेलं आहे त्या फाइंडिंगमध्ये त्यांनी म्हटलं आहे की याचा व्यवस्थित ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आली नाही आणि या योजनेचा कोणत्याही पद्धतीने फायदा झाला नाही। टँकरची संख्या वाढली, पाण्याची पातळी जी वाढायला पाहिजे होती आपली भूगर्भातील ती सुद्धा वाढली नाही आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आणि भ्रष्टाचार झाल्यामुळे याची संपूर्ण चौकशी व्हावी यासाठी एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी बसवण्यात आलेली आहे। ती त्याची इन्क्वायरी करेल आणि तो रिपोर्ट आल्यानंतर पुढची कारवाई होईल। सोमवारी मुंबईमध्ये मोठा पॉवर कट झाला, त्यामुळे राज्याची राजधानी काही काळ विजेविना होती। राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी यामागे घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे, त्यामुळे हे प्रकरण सध्या गूढ झाले आहे। इंडिया में जितने भी पावर जनरेशन, ट्रांसमिशन एंड डिस्ट्रीब्यूशन कंपनीज है, ये मोस्टली एक प्राइवेट नेटवर्क पे ऑपरेट करते हैं फॉर मॉनिटरिंग ऑफ पैरामीटर्स, इलेक्ट्रिकल पैरामीटर्स एंड फॉर कंट्रोल। तो इसमें जो स्विच गियर्स होते हैं, लोड ट्रांसफर्स करते हैं या जो भी टेक्निकल प्रोसीजर्स होते हैं, ये एक प्राइवेट नेटवर्क पे किया जाता है जिसको स्काडा के नाम से जाना जाता है। स्काडा स्टैंड्स फॉर सुपरवाइजरी कंट्रोल एंड डेटा एक्विजिशन सिस्टम। दिस इज अ वायरलेस सिस्टम जो कि माइक्रोवेव फ्रीक्वेंसीज में ऑपरेट होता है और इसमें ब्रेक इन करना बहुत ही डिफिकल्ट होता है। एक बहुत ही हाई लेवल का हैकर या जिसको रेडियो फ्रीक्वेंसी हैकिंग के बारे में जानकारी हो, उसी लेवल का हाई लेवल का जो हैकर है ऐसे सिस्टम्स को या ऐसे नेटवर्क्स को हैक कर सकता है। बट इट इज वेरी वेरी डिफिकल्ट, आई विल नॉट से इम्पॉसिबल, बट ये पॉसिबिलिटी हम कहीं तो रूल आउट नहीं कर सकते। तो ये जितने भी विलेजेस में वगैरह पावर डिस्ट्रीब्यूशन है, कंपनीज है या ट्रांसमिशन है, ये मोस्टली मैनुअल होते हैं, जहाँ पर स्विच गियर्स को मैन्युअली कंट्रोल किया जाता है या जो ट्रिपिंग भी आता है तो जो पावर रिस्टोरेशन की प्रोसेस होती है उसे मैन्युअली की जाती है। इन द सिटी, मेट्रो सिटीज वगैरह या काफ़ी सारे स्टेट्स में भी अभी जैसे हम डेवलपमेंट कर रहे हैं तो जो कि स्विच गियर्स होते हैं, लोड ट्रांसफर्स होते हैं, जितने भी इलेक्ट्रिकल प्रोसीजर्स हैं ये रिमोट कंट्रोल से होते हैं, यानी लॉन्ग डिस्टेंस से जो उनकी मेन कंट्रोल रूम होती है वहां से कंट्रोल किए जा सकते हैं। सो दे आर हैपनिंग मोस्टली ऑन स्काडा नेटवर्क। पावर लाइन कम्युनिकेशन भी यूज किया जाता है कोई जगह पर, तो ये बहुत ही सिक्योर्ड वे से होता है। इसमें हैक करना बहुत ही मुश्किल होता है बिकॉज जो भी फ्रीक्वेंसीज यूज की जा रही है या पावर लाइन कम्युनिकेशन में भी जो प्रोटोकॉल्स यूज किए जा रहे हैं, तो इसे इतने आसानी से कोई साइबर क्रिमिनल है या साइबर अटैकर है, हैकर है, उसको इतनी आसानी से ये पता नहीं चल सकता है। या रेडियो फ्रीक्वेंसी स्पेक्ट्रम को भी जैसे इंटरनेट को एक्सेस करके हम कोई भी एक साइबर सिस्टम को अटैक कर सकते हैं, सर्वर को हैक कर सकते हैं, वैसे जो स्काडा सिस्टम्स होते हैं वो रेडियो फ्रीक्वेंसी पे ऑपरेट करते हैं, यानी इसमें इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स का यूज किया जाता है एंड नोड टू नोड कम्युनिकेशन होता है। तो इसमें 2 टावर्स होते हैं या मल्टीपल टावर्स होते हैं और ये टावर टू टावर के बीच में ही ये कम्युनिकेशन होता है। तो ऐसे सिस्टम्स को हैक करना बहुत ही मुश्किल प्रोसेस है। सो आई थिंक वी आर क्वाइट ऑन अ सेफ साइड। जरूर मैं ये कहूँगा कि ये इंसिडेंसेस ऐसे हुए हैं कुछ रशियन हैकर्स ने यूक्रेन में इन द पास्ट इन 2015
ऐसे हैकिंग अटेम्प्ट्स किए हैं और जो कि यूक्रेन है उसमें पूरी तरह से ब्लैकआउट हुआ था। तो ये मुमकिन है बिकॉज कहीं पर ये जो इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क्स है, इनके जो सिस्टम्स है, ये साइबर या इंटरनेट से कनेक्टेड थे। तो ये पॉसिबिलिटी अगर हम इसको स्काडा नेटवर्क पे या एक पावर लाइन कम्युनिकेशन नेटवर्क अगर यूज करते हैं तो ये प्रोसेस जो है ये बहुत ही डिफिकल्ट हो जाता है एंड द नेटवर्क, इलेक्ट्रिकल नेटवर्क जो है ये प्रोटेक्टेड रहता है। तो इतनी ज़्यादा चिंता की बात नहीं है। देयर इज नथिंग टू वरी, ऑल अवर इलेक्ट्रिकल नेटवर्क्स इन इंडिया आर सेफ। पर कहीं अगर कोई पावर ग्रिड इंटरनेट से कनेक्ट हो जाता है, साइबर से कनेक्ट हो जाता है, तो देयर इज अ पॉसिबिलिटी, वी कैन नॉट रूल आउट कि ऐसे ब्लैकआउट्स जो होते हैं जैसे रिसेंटली मुंबई में हुआ था वैसे हो सकता है। पर फिलहाल जो जितने भी इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स हैं स्टेट्स के हैं, ये सारी तरह से स्काडा नेटवर्क पे है। स्काडा नेटवर्क इज अ वेरी हाईली सिक्योर्ड नेटवर्क विच इज नोड टू नोड कम्युनिकेशन टेकिंग प्लेस ऑन माइक्रोवेव फ्रीक्वेंसीज। तो उसको हैक करना बहुत ही डिफिकल्ट जॉब है, इट इज नॉट दैट इजी। एंड जरूर इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स के जो सर्वर्स है, कंप्यूटर्स है, सिस्टम्स है, डेटाबेस है, जो कि डेटा से रिलेटेड जितनी भी चीजें हैं ये जरूर हैक हो सकती है। अगर इनके सर्वर्स जो है ये इंटरनेट से कहीं तो कनेक्टेड है तो हैकिंग की संभावना जो है वो बढ़ जाती है। पर जो इलेक्ट्रिसिटी ग्रिड है, जो इनकी डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क है, जो ट्रांसमिशन है, जो जनरेशन है, जो डिस्ट्रीब्यूशन है, ये जो जितना भी नेटवर्क है ये बहुत ही सेफ है, सिक्योर्ड है। तो आई डोंट थिंक देयर इज एनीथिंग टू वरी अबाउट एंड आई एम श्योर इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स आर अपग्रेडेड। जहाँ पर मैनुअल है वहाँ तो हैकिंग की संभावना नहीं है, पर जहाँ पर ऑटोमेटेड है वो भी स्काडा नेटवर्क पे और पावर लाइन कम्युनिकेशन यूज कर रहे हैं। तो देयर इज नो मच रिस्क ऑफ सच एन साइबर अटैक ऑन आवर पावर ग्रिड। कोरोनामुळे गेल्या 7 महिन्यापासून कुस्तीच्या स्पर्धा बंद आहेत. आता हळूहळू खेळाडूंनीही सरावाला सुरुवात केली आहे. मात्र आखाड्यात मुले येत नसल्याने सरावात अडचणी येत आहेत. कोरोनाच्या आक्रमणामुळे क्रीडा प्रकारांनाही फटका बसला आहे. खेळांच्या नियमामध्ये बदल केले जात आहेत. सुरक्षितपणे खेळ कसा खेळता येईल याचा विचार क्रीडाप्रेमी करत आहेत. महाराष्ट्राच्या मातीतील खेळ असलेल्या कुस्तीला कोरोनाच्या काळात पुनरागमन करणे अवघड झाले आहे. मास्क लावून कुस्ती करणे अशक्यच असल्यामुळे कुस्ती स्पर्धा सुरू होणे अवघड झाले आहे. सध्याला कोरोनामुळे प्रॅक्टिसचं थोडं अवघड चालू आहे. मला पण इंजुरी चालू होती, तर मला या लॉकडाऊनचा खूप त्रास झाला. मला रिहॅबसाठी घरीच रिहॅब करावं लागलं. तर लवकरात लवकर रिहॅब सेंटर, तालीम आणि महाराष्ट्र केसरीज कुस्त्या व्हाव्यात ही माझी अपेक्षा आहे. आता कोरोनाची परिस्थिती खूप बिकट असताना तालीममध्ये मुलं वगैरे नाही आहेत. मुलं नसल्यामुळं प्रॅक्टिस करणं खूप अवघड झालं आहे आणि डमीवरती प्रॅक्टिस करावं होती. डमीनी पाहिजे अशी प्रॅक्टिस चांगली होत नाही आहे. तर सरकारला माझी एकच विनंती आहे की हरियाणा पंजाबमध्ये कुस्ती मैदानं पण चालू झालेत आणि प्रॅक्टिसही त्यांचं पूर्ण चांगलं चालू आहे आणि त्यांचं प्रॅक्टिस चालू असल्यामुळे आपली महाराष्ट्राची कुस्ती कुठेतरी मागं राहील ह्याची सरकारने दखल घेऊन म्हणजे प्रत्येक महाराष्ट्र केसरी असेल, हिंद केसरी असेल, इंटरनॅशनल स्पर्धा वगैरे असेल त्याच्यामध्ये आपण पाठीमागं राहू ह्याची दखल घेण्यात यावी सरकार. देशातील कांद्याचे दर नियंत्रणात यावे यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदी केली आहे. शेतकऱ्यांनी या विरोधात आंदोलन केले. या सर्व गोंधळात मात्र कांद्याचे दर काही नियंत्रणात आले नाही. केंद्र शासनाने निर्यात बंदी करून देखील कांद्याचे भाव नियंत्रणात आणले आहे. केंद्र शासनाने निर्यात बंदी करून देखील कांद्याचे भाव नियंत्रणात आले नाहीत. त्यामुळे आयकर विभागाने लासलगाव परिसरातील 9 कांदा व्यापाऱ्यांवर छापे मारले. आयकर विभागाने त्याची कसून चौकशी देखील केली आहे. याच परिणामामुळे आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. महागाव येथील एका अल्पशिक्षित युवकाने चक्क चार्जिंगवर चालणारी सायकल तयार केली आहे. संतोष मारुती कावळे असे त्याचे नाव आहे. याच्या या आविष्काराने आता ग्रामीण भागात सुद्धा रेगो तयार झाला आहे. माणूस कधी कोणता प्रयोग करेल याचा काही नेम नाही, मग तो सुशिक्षित असो की कमी शिकलेला.
एक उदाहरण असाच आपल्या समोर आला आहे. जिल्ह्यातील महागाव येथील एक अल्पशिक्षित युवकाने चक्क चार्जिंगवर चालणारी सायकल तयार केली आहे. संतोष मारुती कावळे असे त्याचे नाव आहे. त्याच्या या आविष्काराने आता ग्रामीण भागात सुद्धा रेगो तयार होत असल्याचे चित्रण आपल्याला दिसत आहे. मध्ये राहतो तुम्हाला 3 मध्ये माझं शिक्षण आहे 4था वर्ग. मी काम करतो घरकाम काम करत असतो. युट्यूबवर पाहिली होती तर आपण समजा हे जे सामान दाखवलं आपल्याला त्याचं आहे या नाही आहे त्याबद्दल आपण लढाई केला आहोत. त्यानंतर मग आपण फ्लिप काढून बनवलं होतं. बनवल्याच्यानंतर सायकल विकत घेतली. सायकल विकत घेतल्याच्यानंतर आपण त्याला फिट करण्याचा प्रयत्न केले. फिट केल्याच्यानंतर ते आपल्याला फिट झाल्याने असं सक्सेस झाल्याने वाटलं. नंतर आपण बॅटरी वगैरे घेतल्या. बॅटरी वगैरे घेतल्याच्यानंतर सायकल 30 किलोमीटर 3 घंटे ते चार्जिंग आपल्याला 3 घंटे घरी करावं लागतं. जशी सायकल रनिंग घेईल ते आपल्या चार्जिंग झाली पाहिजे. अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या पीक जमीनदोस्त झालाय. यामध्ये ऊस, सोयाबीन, भात, मूग, उडीद, मक्का, बाजरी, ज्वारी, भुईमूग, केळी आणि केवगा हा पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पीक कुंजली असून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या 4 दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. भात, भुईमूग, सोयाबीन या पिकांची काढणीला आलेली रोपं वाया गेली आहेत. हजारो रुपयाचे खर्च करून आणलेले पीक डोळ्यात देखत खराब होत असल्याने पाहून शेतकरी हवालदिल झाले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे भाताची शेती भुईसपाट झाली आहे तर भुईमुगाच्या शेंगांना कोंब आल्याची परिस्थिती आहे. थोडीफार तरी मदत केलीच पाहिजे. रोजगारी लोकांचा रोजगार तरी भागवला पाहिजे. शेतकऱ्यांना द्यायचा कुठला अशी परिस्थिती आता आमच्यावर सध्या झालेली आहे. ऊस पाण्यानं गेलेले आहेत. भात पुरात पाण्यानं गेलेले आहेत. मोड आलेले आहेत पडल्यामुळे भात. भुईमुगाला भरपूर मोड आलेले. केल्यापासून आम्हाला जेवढा खर्च झालाय त्याच्या निम्म्याने आमच्या पदरात नाही आहे. आमचं जवळजवळ ही 1 एकर रान आम्ही भुईमुग केला होता सरीवर. आणि जवळजवळ सरीत आम्ही शेंगा आम्हाला होत्या भरपूर. आता जी शेंग आहे चालेल त्याच्यापेक्षा भरपूर होत्या. जवळजवळ निम्मी अर्धी शेंग आमची जमिनीत राहिल्या आणि ती काय आम्हाला उपडून निघलेलं नाही. उपडून नसल्या कारणानं आता नांगरीन परत काढायचं झालं तर ती शेंग कुजून जाणार आणि त्याला मोड आता यायला. आणि आता ही आम्ही जी काढलेली आहे शेंग ती पण वाळू शकणार नाही कारण ऊन नाही आता 2-4 दिवस झाला. अहो कोरोनामुळे आमचं सगळ्याचं आमचं बी झालेलं आहे, सरकारचं बी झालेलं आहे. खरे आता शेती भुईमुग नाही जवळ आम्हाला जे मिळायचं होतं ते आता आम्हाला पीकच मिळालेलं नाही. जवळ निम्मा अर्ध भुईमुग आमचं मिळकत होती ती आता ह्यातच गेली. जे पावसाळ्याबरोबर कष्ट केलेलं लागवड झाली, औषध झालं, बायका आता ते 4 दिवस आता 8 दिवस बायका आमच्या जवळ रोज 8-9 बायका आहे. ते बी 200 रुपये हजेरी नाही, 250-200 रुपये घेतात. ते आता ह्या पावसामुळे आलेल्या नाहीत. आता ह्याने नुकसान झालं आमचं. मंगळवारपासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. सोलापूर, पुणे, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईतही बुधवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटाने जोरदार पाऊस झाला आहे. तर सोलापूर जिल्ह्यात भीमा आणि सीना या दोन्ही नदीला पूर आला आहे. पुणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढलेल्या दिसत आहे. तर सोलापूर जिल्ह्यात भीमा आणि सीना या दोन्ही नदीला पूर आला आहे. पुणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढल्याचे अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा राज्यात सक्रिय झाल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारपासून सुरू झालेल्या या पावसाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला झोडपून काढले आहे. मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर पंढरपुरात चंद्रभागा नदीने धोका पातळी ओलांडली आहे.
नीरा, भीमा, सीना, भोगावती या नद्यांना देखील प्रचंड पाणी आले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. पुरात अडकलेल्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने एनडीआरएफचे पथक रवाना केले आहे. या टीमने घटनास्थळी पोहोचून तत्काळ बचाव कार्याला सुरुवात केली आहे. अक्कलकोट तालुक्यातील कुरुनर धरणातून बोरी नदीत, सोना कोळगाव धरणातून सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीकाठच्या गावांना या पुराचा फटका बसलाय. जिल्ह्यातील नागझरी, भोगावती या नद्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. नदीकाठच्या गावातील नागरिक या महापुराने प्रभावित झाले आहे. या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे 18 जवान दाखल झाले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा 9 ऑक्टोबर पासून सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी ऑनलाईन परीक्षा पद्धतीचा फज्जा उडाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी धावपळ करावी लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षेचा सावळा गोंधळ सुरूच आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीत मोठ्या अडचणी देखील बघायला मिळत आहे. तर आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातमींकरिता बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.